केलाय पोरी तुला बघून म्या टिपला पुन्हा पुन्हाला ये भेटाय समोर तुझ्यावर पिरीन झालाय पुन्हा पुन्हा थँक्यू व्हेरी मच. चला दोन फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. श्रीराम वॉरियर्स टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन्हीही संघासाठी जर पाहिलं तर करो या मरो परिस्थिती आहे. इथून मॅच जिंकणं खूप गरजेचं असेल. ही मॅच जो त्याचे दरवाजे थोडेसे खुले राहतील. बघूया नक्की काय घडेल या मॅच मध्ये. इथून दोन्ही संघाला पण तो एकच संघ आपल्याला पाहायला मिळेल जो नक्कीच क्यू लागेल त्याच्या समोर क्वालिफाय नक्कीच होण्यासाठी मार्ग उघडे होतील. किसन साठी जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंड वर आहे परंतु त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारा आणि शैलेश यांच्याकडून आपण पाहतोय तटकरे शैलेश तटकरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा केलेली आहे रक्कम लक्षात असू द्या. हिमांशू साठी देखील आपण पाहतोय पारितोषिक लावलाय. आपण पाहतोय शैलेश तटकरे आपण पाहतोय जर 3 विकेट हिमांशू देखील घेत आहेत तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे फलंदाजासाठी प्राइज आहे गोलंदाजासाठी. ही मॅच चालू होताना आपल्याला पाहायला मिळेल जिथे गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर नंदू साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. 3 चेंडूवर 3 विकेट शैलेशने एटीएम ओपन केलाय. किसन साठी आपण पाहतोय हॅट्रिक 3 चौकार आणि पवन सरांकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज येईल. किसन साठी नक्कीच आपण पाहतोय एटीएम ओपन आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नंदू साठी आणि तदनंतर आपण पाहतोय हिमांशू साठी देखील ओपन केलेला आहे एटीएम चेंडू. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग दर्शवलंय. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स घ्यायचा आहे हेच इरादे पक्के आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जातोय. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू खेळला खूप चांगल्या पद्धतीने. किशनवर मात्र जर पाहिलं तर लक्ष असेल किशनवर ऊर्जा देखील नक्कीच निर्माण केले. 3 चौकारावर 1000 तर दुसऱ्या बाजूला 500 म्हणजे 1500 रुपये कॅश प्राइज मिळेल. यावेळेस थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय नंदू फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला रोखलंय रन्स मिळणार नाही. अमित होता त्या ठिकाणी. नक्कीच आपण पाहू शकता जी आपल्याला सायकल पाहायला मिळते सिरीजची ती शाहरुख सर म्हणजे आपण पाहतोय फॅशन अड्डा चे प्रॉपरायटर शाहरुख सर यांच्याकडून आपल्याला ही स्पॉन्सर्स आलेले त्यांचे देखील आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय. आपल्याला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सिरीज म्हणून नक्कीच त्यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. नंदूने देखील आपली कयामत दाखवले. खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. यावेळेस कडक प्रहार चेंडू निघून जाईल. चकवा देत सीमारेषे पार चौकार आलाय. जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी परंतु अगदी चकवा देत चेंडू निघून गेलाय. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं नंदू होता त्याला चकवा दिला आणि त्यानंतर दीपक याला देखील चकवा देत चेंडू सीमारेषे पार गाठलाय. चौकार आलाय. 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. 5वा चेंडू असेल षटकातील. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला सोडलंय चिमी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावा 7 धावा स्कोर कार्ड वरती. 7 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल षटकातील. देखील बैठक फटका मारलाय. यावेळेस विकेट डाऊनची संधी होती परंतु नॉट आउट चा इशारा आलाय. नॉट आउट आहे.
नॉट आउटचा इशारा आलाय. चला जास्त पंचांशी वादविवाद करू नका. थँक्यू फर्स्ट षटक अजून एक चेंडूचा खेळ आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 रन, सिंगल सिंगल, एक डॉट, एक वाईड चौकार. आतापर्यंत आपण पाहतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे नंदू याचा. नंदूसाठी देखील ऊर्जा दर्शवली होती. इथून आपण पाहतोय शेवटचा चेंडू. फटका इथे आलाय परंतु टॅपचा फटका रोखला गेलाय. इथून ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 धावा. आणि विचार केला रनांचा तर आतापर्यंत 8 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरा 500 रुपये कॅश प्राइज आहे. हिमांशूला देखील शैलेश तटकरे यांच्याकडून जर 3 विकेट्स घेतात हिमांशू तर 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. दुसऱ्या बाजूला किसन आलाय. किसन साठी देखील आपण पाहतोय 3 चेंडूवर 3 चौकार मारतायत तर आपण पाहतोय पवन सरांकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि शैलेश तटकरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. किसन साठी प्रेम नक्कीच इथे ठेवला गेलाय. 3 चौकार मारा आणि 1500 रुपये जमवा असं मात्र नक्कीच. इथून आपण पाहतोय पहिला चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथून चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच नंदूकडून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला लगेच फेकलं, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आता मात्र संघ थोडासा स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे श्रीराम वॉरियर्स टीम. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा बाउन्स झाला. बाउन्स होऊन सरळ ओमकारच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज ओमकार देखील जर पाहिलं तर सलग कित्येक दिवस झाले ही मॅच सक्सेसफुल करण्यासाठी खूप मेहनत करतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सर्वांना एकत्रित करण्याचं काम आज ओमकारचं राहिलंय खऱ्या अर्थाने. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस आडव्या बॅटने केलाय प्रहार. चांगला फटका. शॉट ऑफ लेन चेंडू याला उडवलाय चौकारासाठी. 4 धावा मिळतील. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशी साठी देखील आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं जर 3 मध्ये 3 नक्कीच विकेट्स घेतले असते परंतु आतापर्यंत 2च चेंडू शिल्लक आहेत. इथून आपण पाहतोय ईशान पुन्हा एकदा कडक प्रहार करतो परंतु त्याला रोखण्याचं काम आपल्याला शाबान चांगले क्षेत्ररक्षण केलंय शाबानने. इथून जर पाहिलं तर नक्कीच दुसरा फटका खूप चांगला होता किशनच्या बॅट मधून परंतु तो देखील रोखलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर फक्त 1 ने वाढेल. 14 धावा स्कोर कार्ड वरती. 14 धावा आलेत. आपण पाहतोय आतापर्यंत 2 फलंदाज सलामीचे फलंदाज आहेत परंतु कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा शिफ्ट शॉट करण्याचा प्रयत्न. सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने 15 धावा. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकानंतर 15 धावा स्कोर कार्ड वरती. परसी तांब्याने घेते दादाने लग्नाला येते. 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 थँक्यू. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ओमकार आलाय गोलंदाजी मार्कवर ज्याची चर्चा आपण केली. खऱ्या अर्थानं ही टुर्नामेंट ऑर्गनाइज खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्यांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळाली आणि
ऑर्गनाइज मध्ये मोठा वाटा असेल तो ओमकारचा. ओमकारसाठी देखील ऊर्जा लावले. आपण पाहतोय शैलेश यांनी, आपण पाहतोय जर 3 चेंडूवर 3 विकेट्स मिळवतोय ओमकार तर त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच 1000 रुपये इथून मात्र मिळतील जर 3 चेंडू 3 विकेट आहेत. इथून आपण पाहतो उडवलाय चेंडूला चौकारासाठी. पहिला चेंडू थोडासा खोलात टाकला होता परंतु नक्कीच शाबान या चेंडूवर जर पाहिलं तर प्रयत्न केले होते त्यांनी. चेंडू त्याच्या आब्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे हा चौकार केलाय. चौकार आलाय. इथून आपण पाहतोय यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर वाईटच्या इशाऱ्याने पंच या ठिकाणी दर्शवतात एक्स्ट्रा रन्स मोजला जाईल. हिमांशू आणि ओमकार मध्ये आता चर्चा होते. बघतोय आपण ज्या पद्धतीने 2 षटक हाताळले, 2 षटकामध्ये अगदी कमी धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा 20 रन्स. यावेळेस आपण पाहतोय चेंडू खेळलाय ऑफसाईड रिजन मध्ये, पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगलच रन्स येईल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर 21 धावा झाल्या आहेत. नक्कीच किसन आपल्याला पाहायला मिळते आणि ओमकारवर देखील ऊर्जा उत्पन्न केले. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. अजून 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये जर 3 चेंडूवर विकेट्स आले, हॅट्रिक आली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा बैठक फटका. चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकार. थँक्यू. इथून जर पाहिलं तर नक्कीच किसन पहिला चौकार मारतोय. जर लगातार 3 चौकार आणि पवन यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ओमकार. इथून आपण पाहतो विकेट आलाय. पहिला विकेट या ठिकाणी डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल. किसन पास झाले. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत थांबवून ठेवले. पूर्णपणे जर पाहिले तर 2500 आकड्यावर 25 धावा झाल्या आहेत. इथून महेंद्र आले आहेत आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र साहिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून विकेट आला ओमकारचा. अजून 2 आले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. शैलेश यांच्याकडून आपण पाहतोय यावेळेस पॉवर चेंडू आदळतोय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर लेग बायच्या रूपाने कंप्लीट होईल. 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नक्कीच ओमकार थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी करतोय. यावेळेस वेग दाखवलाय. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो परंतु हा वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिले जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 27 धावा झाल्या. 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा ओहो, यावेळेस शाबानने प्रयत्न तर चांगले केले होते परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू होता. खूप चांगले प्रयत्न केले परंतु चेंडू गेलाय सीमारेषे पार चौकार. 4
इथून आपल्याला पाहायला मिळते अजूनही धावसंख्या जर पाहिली तर 4 फ्लाय होते. 31 धावा स्कोर कार्ड वरती. 31 रन्स झाले आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4थं षटक आणि शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. शाबान आलाय गोलंदाजी मार्कवर. 31 31 धावा झालेत. आकाश चोबे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स 31 धावा. इथून आपण पाहतोय शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. नोचा कॉल आहे. पहिलाच आपण पाहतोय पहिल्याच नोच्या चेंडूवर मिळतील 4 धावा. इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर थोडस खराब गोलंदाजी नक्कीच राहिली. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. गोलंदाज शाबान ओमकारशी थोडीस डिस्कस करताना ओमकार म्हणतोय की तुम्हाला 6 चेंडू आहेत. 6 चेंडू खूप चांगले टाकावे लागतील. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल. एकंदरीत 37 रन 37 धावा. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस चेंडू जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे मात्र आपण पाहतोय चांगली फेकी देखील दीपक आपल्याला पाहायला मिळाला. अमित आपल्याला पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण करताना. थोडस टॉस करतोय. चेंडू जर पाहिलं तर डॉटच्या स्वरूपाने आपल्याला थोडस पाहायला मिळाला आणि बाउन्स वर जर पाहिलं तर इथून डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. इथून आपण पाहतोय फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारे शेपार समोरच्या दिशेने आलाय चौकार. इथून पाहतोय चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 43 धावांवर. 42 धावा झाल्यात. सॉरी. पुन्हा एकदा षटक या चेंडूला देखील पाठवलंय सीमारेषे पार. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय नो बॉलवर 1 आणि बॅटिंग 2 चौकार म्हणजे एकंदरीत 15 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. अजूनही या षटकातील चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दो गेंदे अभी भी शेष ओवर की. शबान जरूर देख रहे गेंदबाजी के लिए तो बल्लेबाजी के लिए फिर से एक बार चीनी इस बार फिर से प्रयास था अच्छा स्ट्रोक लगाने के लिए लेकिन स्ट्रोक को रोका गया. गेंद सीधा हामिद के हाथ में आती हुई. स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो फिर से हुआ रुका हुआ स्कोर जरूर दिखा दिया. 40 रन बने. आखिरी गेंद इस ओवर की क्या बाज हो. थोड़े से पीछे गए. अच्छे स्ट्रोक को कन्वर्ट किया. पॉइंट रीजन में चौका जरूर बटर वहां पे. ओवर की समाप्ति के बाद 4 ओवर यहाँ पे कंप्लीट होते हुए और स्कोर की बात की जाए तो 51 रन जीत के लिए 52 बनाने.
थँक्यू. प्रकाश 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिव वॉरियर्स वर्सेस प्रकाश 11. इथून आपण पाहतोय तर आपल्याला पाहायला मिळेल अमित यांनी जर 3 चेंडूवर 3 चौकार मारले प्रणय सोनावळे यांच्याकडून आपण पाहतोय रोख रक्कम 500 रुपये नक्कीच दिली जाईल. कमिटी मेंबर्स ओमकार एकच चेंडू शिल्लक आहे आपण पाहतोय कभी मारेगा चलेगा ना क्या पहले ओवर में मारने का ऐसा अभी भी 3 बॉल 3 तो छुट्टा अभी से रिटर्न लेगा ना बड़े दादा पवन काय नाव त्याचं गणेश म्हणून प्रणय सोनावणे यांच्याकडून आपण पाहतोय नक्कीच अमित साठी प्राइज लागलंय 3 चेंडूवर 3 चौकार आणि रोख रक्कम 500 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. चला टॉस साठी आपण जाणार आहोत. हो ठीक आहे. पक्का क्या दूसरा लगना रही है तुषार वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. तुषार या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला टॉस आपण करणार आहोत. 2 संघाचे कर्णधार या. नक्कीच आपण पाहतोय शिव वॉरियर्स एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रकाश 11 टीम कॅप्टन आज जर पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळते. सर आपण पाहतोय तुषार वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळेल. टॉस या ठिकाणी केला जाईल. फर्स्ट गेसिंग असेल आणि गेस या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय शिव वॉरियर संघाचा कॉल हेड कॉल आहे आणि हेड आहे. कॉइन पडलाय हरकत नाहीये. हेड आलाय आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय. टॉस जीता क्या डिसीजन रहेगा फील्डिंग इस मैच को कैसे ले रहे हो? ये मैच कितना इम्पोर्टेंट है आपके लिए? बहुत इम्पोर्टेंट है. जिशन जिस तरह से आज आ रहे थे कप्तान लेकिन आज आपको जरूर इधर ला गया तो क्या सोच की उसमें? चेंज किया. जरूर. और वही टीम रहेगी कि कुछ चेंज हुआ है? वही टीम रहेगी.
थँक्यू व्हेरी मच प्रथमेश. ही देखील मॅच तुमच्यासाठी देखील महत्वाची आहे, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं. पण ही मॅच तुम्ही कशी घेऊन खेळाल? ही आता आमच्यासाठी डोअर डाय मॅच आहे. आम्हाला जिंकले तर आम्ही नाही तर बाहेर आहेत. पूर्ण 100% लावायचं. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकल्यात आणि डिसिजन आलाय त्यांचा, क्षेत्ररक्षण फिल्डिंग घेतले. फलंदाजीसाठी तुम्हाला तयारीत राहायचंय. थँक्यू तुषार सर, आपलं देखील धन्यवाद मानेन. जाऊया मॅच कडे, जिथे आपण पाहतो आक्रमण आक्रमण आणि आता मात्र आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे असं वाटलं होतं की चेंडूला इझिली पकडलं जाईल, परंतु हे चेंडू जर पाहिलं तर सोडलंय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर मिळतील 4 धावा. ओव्हरची होईल समाप्ती. रियाज कुरेशी आपल्याला पाहायला मिळतोय पहिला षटक हाताळताना, जिथे आपण पाहतोय रन्स मात्र फक्त आणि फक्त कमी धावा देण्याचा प्रयत्न केला होता. थँक्यू मच. नक्कीच आपण पाहतोय शाहरुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत, फॅशन अड्ड्याचे ओनर्स, आणि आपण पाहतोय त्यांच्याकडून आपल्याला सिरीज मिळाले, परंतु त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. बाळू सरांकडून आपण पाहतोय, बाळू नायगुडे सर आपण पाहतोय या ठिकाणी शाहरुख शाखा प्रमुख आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय स्वागत केलं जाईल शाहरुख सरांचं. आपण पाहतोय फॅशन अड्डा शॉप आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. राज येतोय गोलंदाजी मार्कवर. राज जयस्वाल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू नागूच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. नागेंद्र आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस खेळताना. इथून जर पाहिलं तर रन्स मिळेल सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावांत जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 11 धावा. 11 धावा आल्या आहेत. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा यावेळेस कडक प्रहार, परंतु पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू खूप चांगले टाकले आतापर्यंत राज्य या गोलंदाजांनी. छोटा पॅक बनधमाका आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वयाचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वय वर्ष पाहिले तर 11 ते 12 वर्ष असतील, परंतु चांगली गोलंदाजी इथे मात्र नक्कीच दर्शवली जाते. आणखीन एक डॉट चेंडू, आणखीन एक डॉट चेंडू. आता मात्र थोडंसं टेन्शन वाढवलं जाईल. 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव दिले. कालच्या रात्रीमध्ये देखील फक्त 3 धावा दिल्या होत्या या गोलंदाजांनी. यावेळेस मिडल ऑफ द स्टंप चेंडू टाकला आणि विकेट देखील मिळवलाय. चांगली गोलंदाजी राज जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगली गोलंदाजी करताना. इथून आपण पाहतोय फलंदाज नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी केली. वीर आलाय, वीर यादव. फुलटा चेंडू आहे. यावेळेस प्रयत्न होते चेंडूला रोखण्याचा, परंतु चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार.
संघमालक जर पाहिलं तर नक्कीच वंदिश पाटील आणि त्यांच्या समवेत मंगेश कवटीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज अभिषेक चिमी आपल्याला पाहायला मिळेल. चिमे आलाय गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत चिमेने चांगली बॅटिंग दर्शवली, गोलंदाजी देखील चांगली दर्शवले आणि तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना. इथून कडक प्रहार केलाय जर पाहिलं तर नक्कीच नागेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण करताना. तिथे मात्र आपण पाहतोय नक्कीच रियाज कुरेशी होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कडक प्रहार केला होता, चांगला फटका पाहायला मिळाला. कार्पेटला रोल करत चेंडू जर पाहिलं तर सीमारेषे पार गेला. इथून जर पाहिलं तर 4 धावा मिळतील. 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 19 आकड्यावर. 19 धावा झालेत. यावेळेस कडक प्रहार समोरच्या दिशेत फटका, चेंडू निघून जातो सीमारेषेत. नागू जर ही मॅच काढून देतोय तर ओमकार यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज येईल नागेंद्रला. नागेंद्रसाठी आपण पाहतोय पारितोषिक लावलं गेलंय. मॅच नागेंद्र कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे हे आपण पाहतोय निश्चय केलाय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय चेंडूला. रन्स इथे मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 3 झालाय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा नक्कीच खर्च करतोय चिमी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही वेळेस कडक प्रहार, परंतु वा रियाज कुरेशी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर पूर्णपणे झोकून दिला आपला अंग आणि त्यानंतर चेंडूला रोखलंय. चांगली ड्राईव्ह मारले. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर 28 धावांची अजून आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 चेंडू आणि 28 धावा. 8 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा चिमी नागेंद्रला रोखण्यासाठी प्रयत्न तर चालू आहेत, परंतु वाद चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. सिंगल रन्स मिळेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे नागेंद्रचा. दुसऱ्या बाजूला वीर यादव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वीर यादव जो आतापर्यंत जर पाहिलं तर वीरचा विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय, मात्र त्यांना रोकावे लागेल. इथून आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 7 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस जाईल डिक्लेअर झोन कडे. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 25 रन्स. 25 धावा झाल्यात. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा. चेंडूवर जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला आतमध्ये ढकललंय. आता मात्र काम तुम्हाला हेच करायचं आहे की चेंडूला कुठल्याही परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ठेवायचं आहे. फटका येईल, मोठा फटका तर येणार आहे, परंतु या चेंडूला आतमध्ये ढकलणं खूप गरजेचं होतं आणि तो पहिला चेंडू ढकललाय. इथून जर पाहिलं तर आता मात्र 5 चेंडू आणि 5 मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. यावेळेस वाईटचा इशारा आलाय. 5 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 24 धावा. इथून आपण पाहतोय आणखीन एक वाईट चेंडू आहे. 23 ची आवश्यकता असेल.
23 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा फटका सजवलाय परंतु खराब क्षेत्ररक्षण किसन आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सरळ चेंडू निघून गेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र आपण पाहतोय 19 ची आवश्यकता आहे. 4 मध्ये 19. इथून आणखीन एक चौकार येईल. तर या चौकाराने जर पाहिलं तर नक्कीच मॅच खूप लांब गेले खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. कारण चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 3 आणि 3 मध्ये अजूनही 14-15 ची आवश्यकता आहे. 3 मध्ये 15 म्हणजे इथून 3 जरी चौकार मारले तरी मॅच जिंकू शकणार नाहीये. फटका आलाय परंतु आपण पाहतोय इथून चौकार जातोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि 11 ची आवश्यकता है. 2 गेंदों में 11 रनों की आवश्यकता है. जीत के लिए अभी भी बनाने 11 रन. आखिरी 2 गेंदें अभी भी शेष है इस ओवर की. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस हिट केलाय स्टंप. गडी बाद होतोय. नागेंद्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. आता पाहतोय औपचारिकता राहिले आणि 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र नंदू आलेत. नंदा आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 11 धावा. यावेळेस टॅपचा फटका चौकार आलाय परंतु मॅच हरलंय मी म्हणेन नक्कीच श्री राम वॉरियर्स टीम मॅच हर. नवीन क्रांती संघ टीम जिंकलेला आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल